हदगाव पंचायत समिती विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। अधिकारी कर्मचारी वेळेवर हजर न राहत असल्यामुळे घरकुल व इतर लाभार्थ्यांची कामे रखडली आहेत। 7 विस्तार अधिकारी असूनही एकही अधिकारी वेळेत उपस्थित नसल्याची परिस्थिती आहे। दुपारी 12 नंतरच काही कर्मचारी कार्यालयात दिसतात। या निष्काळजीपणावर मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मारुती काकडे यांनी। समस्या अशा आहेत की घरकुलासाठीच्या फायली आहेत, दुसरा हप्ता पडायचा आहे। दुसरी गोष्ट खाली पुरवठ्यामध्ये तुमच्या याचे राशन कार्डसाठी कार्यकर्ते आलेले आहेत, पण एकही कर्मचारी दररोज या पंचायत समितीमध्ये जे वेळ तुमचा ठरलेला आहे त्याच्यात 2 तासांना उशिरा येतात। सगळे आता जर आपण पाहिल्यात तर टोटल खुर्च्या रिकाम्या आहेत। 9:45ला ड्युटी असून सुद्धा कर्मचारी दिवसभर 50% खुर्च्या यांच्या रिकाम्या राहतात। 50 ते 60 कर्मचारी आहेत। तुम्हाला किती कर्मचारी? कमीत कमी फक्त 20 ते 22 कर्मचारी राहतात ड्युटीवर। याला जिम्मेदार कोण? हे कुणाचं काम आहे? हे लोकप्रतिनिधीचं काम नाही का? म्हणजे एक गोरगरिबाची अडवणूक नाही का? कारण प्रत्येक समाजातील कार्यकर्त्याला कमीत कमी 10 खेटे मारल्याशिवाय त्यांचं काम होत नाही। म्हणजे त्यांचे कामधंदे सोडून, रोजमजुरी सोडून त्यांनी इथं पंचायत समितीला चक्रा माराव्या असा माझा प्रशासनाला सवाल आहे। आमचं एकच म्हणणं आहे, BDO साहेब वेळेवर हजर राहत नाहीत, तहसीलदार राहत नाहीत आणि लोकप्रतिनिधी मग आमदार असो, खासदार असो की माजी आमदार असोत की आणखी कोणत्याही पक्षाचे असो, पण हे यायचे फोनवर 2 मिनिटात कामं होतात। पण सर्वसामान्याला अतोनात हदगाव तालुक्यामध्ये त्रास चालू आहे, त्याची खबरदारी कोण घेणार? मी आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी प्रशासनाला कळवतो की जर यानंतर तुम्ही वेळेवर जर हजर हदगाव तालुक्याच्या प्रत्येक खुर्चीवर नाही राहिला तर यानंतर आम्ही 100% तुम्हाला आमचा उपोषणाचा बडगा उजारू आणि तुम्हाला जोड्याचा हार तुमच्या खुर्च्याला घालू। मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे। सकाळचे 10 वाजलेत। या ठिकाणी पंचायत समिती हदगाव येथे आपण आलो आहोत। एकही कर्मचारी सुमारे 10, 11, 12च्या नंतर येत असतो। आता पाहू शकता गटविकास अधिकारी कैलास बळवंत यांचं कार्यालय पहा। त्या कार्यालयाला कुलूप आहे, आपण बघू शकता। कारण या ठिकाणी जो मुख्य अधिकारी तोच जर उशिरा येत असेल तर सामान्य कर्मचाऱ्यावर, सामान्य प्रशासन विभागाच्या पहा या ठिकाणी याही खुर्च्या रिकाम्या आहेत। सहाय्यक गट विकास अधिकारी यांचं सुद्धा कार्यालय आहे। DK आडेराव यांचं सुद्धा कार्यालय पाहू शकता आपण, पूर्णपणे बंद आहे। या ठिकाणी पूर्ण हा आहे लेखा विभाग, त्या ठिकाणी पूर्ण कारभार चालतो। आत्ता सुद्धा यांचा दरवाजा उघडलेला आहे। पशुसंवर्धन विभाग आहे, हा सुद्धा पुरवठा विभाग या ठिकाणी, हा सुद्धा बंद। कृषी विभाग पंचायत समितीचा बऱ्याच ठिकाणी बदनाम झालेला आहे। या ठिकाणी लाचलुचपत प्रतिबंध विभागामध्ये सुद्धा या ठिकाणचा जबाबदार अधिकारी गेला होता। या विभागात कामाला माणसं लागतील का? या ठिकाणी एकात्मिक बाल विकास विभागाचे प्रशासकीय अधिकारी आहेत, ते सुद्धा वेळेवर येत नाहीत, कार्यालयामध्ये हजर नसतात। या ठिकाणी लाडक्या बहिणी अनेक वाट पाहू या ठिकाणी घर वापसी होत आहे। हा आहे पंचायत समितीचा बांधकाम विभाग। सकाळचे 10 वाजून गेलेत, अजूनही बंद आहे। हा आहे पंचायत विभाग, या ठिकाणी 7 विस्तार अधिकारी आहेत। 7 विस्तार अधिकाऱ्यापैकी अनेक फील्डवर गेले असतील, पण या ठिकाणी एकही विस्तार अधिकारी दिसत नाही। या जर कर्मचारी वेळेवर येत नसतील तर सामान्य माणसाचे कामे व्हावे कसे? या ठिकाणी घरकुलाच्या बिलासाठी रात्रंदिवस लोक या ठिकाणी लाईन लावतात, त्यांचे कामं होत नाहीत। जर कर्मचारी वेळेवर आला असला तर या ठिकाणी सर्वांचे कामं झाले असते, पण या ठिकाणी गटविकास अधिकारी यांना सूचना देत नाहीत का? मेघना कावली शिओ यांनी काय या प्रकरणावर दखल घेतली आणि संबंधित कर्मचाऱ्यावर काय कारवाई करतील हे पाहणं महत्त्वाचं आहे। TV 24 मराठीसाठी मारुती काकडे, कॅमेरामॅन भगवान कदमसह हदगाव, नांदेड।